नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण झणझणीत कटाच्या आमटीची रेसिपी पाहतोय. पुरणपोळीची आमटी कशी बनवली जाते तेही आपण पाहणार आहोत. तर बघा, ही कटाची जी आमटी आहे अगदी चुलीवरच्या चवीसारखी ही कटाची आमटी होणार आहे. तर चला आमटी बनवायला सुरुवात करूया. 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला चणा डाळला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अगदी 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून डाळीमध्ये जर काही वॅक्स असेल, बऱ्याचदा आपण बोरिक पावडर लावतो डाळी खराब होऊ नये म्हणून, ते सगळं निघून जाईल. त्यासाठी ही 2 वेळा स्वच्छ डाळ धुवून घ्यायची. आता एका कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ लावून घ्यायची आहे. तर मी इथे कुकरच्या डब्यात लावते. तुम्हाला जर आवडत नसेल कुकरच्या डब्यातलं पुरण, तर तुम्ही अगदी भांड्यात पण ही डाळ शिजवू शकता. एखाद्या पातेल्यात वगैरे तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता किंवा कढाईतही शिजवू शकता. पण पुरण याप्रमाणे लवकर होतं, त्यासाठी मी नेहमी अशा प्रकारे आपल्या कुकरच्या डब्यात लावून घेत असते. तर इथे बघा, आता 1 चिमूटभर हळद टाकायची आणि 2 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे, कारण आपल्याला याच पाण्याचा जो कट असतो आमटीसाठी तो काढायचा असतो. तर इथे आपण एका कुकरच्या याच्यामध्ये ठेवून देऊया, कुकर लावून घेऊया आणि अगदी मस्त डाळ गळेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. मिनिमम आपल्याला या कुकरच्या कमीत कमी 3 शिट्ट्या व्हायला पाहिजेत, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि कटही थोडासा आळून येतो. तर बघा, इथे आपण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकर थंड झालेला आहे. तर आता आपण या डाळीमधलं हे बघा डबा काढून घेतलेला आहे अशा प्रकारे कुकरमधनं. तर ही डाळ व्यवस्थित शिजून तयार आहे आपली. तर आता आपण एका बाऊल घेऊया, त्या बाऊलवर अशा प्रकारे चाळणी ठेवून घेऊया आणि ही डाळ अशा प्रकारे चाळणीत राहील आणि खाली आपला कट निघेल. तर तो जो कट आहे त्याच कटाची आपण आज आमटी बनवते. तर चला, आमटी बनवण्यासाठी आपण इथे तो पुरणाच्या वरचा जो कट असतो तो काढून घेतलेला आहे. इथे मी 1 लसणाची पाकळ्या, म्हणजे पूर्ण अख्खा गड्डा आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे. 1 कांदा घ्यायचा भाजून अशा प्रकारे. मी हा कांदा गॅसवरच भाजलेला आहे. जर चूल असेल तर चुलीत हा तुम्ही कांदा भाजला तर अतिशय उत्तम. तर इथे 1 चमचा, एक मोठा आपण टोमॅटो घेतलेला आहे आणि साधारणतः 2 मोठे चमचे मी इथे खोबरं घेतले वाटून. इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा कढीपत्ता वापरायचा, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि इथे मी काळा मसाला घेतला आहे. 1.5 चमचा मी इथे काळा मसाला घेतलेला आहे. हा काळा मसाला मी घरी बनवलेला आहे. आपला मिरचीचा मसाला जो असतो त्यापासून हा काळा मसाला बनतो. 1 चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण लसण, अद्रक आणि हा टोमॅटो, त्याचबरोबर हा कांदा जो आपण भाजून घेतलेला होता तो आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे. एकदम छान टेस्ट येते अशा प्रकारे जर तुम्ही आमटी बनवलात तर. आता आपण आमटीला फोडणी द्यायला सुरुवात करूया. अगदी सोपी पद्धत आहे. तर कांदा जो भाजून घेतो आपण त्यामुळं खूप छान टेस्ट येते आपल्या आमटीला. तर बघा, इथे आपण कढीपत्ता टाकलेला आहे. तेलही थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे आमटीवर छानपैकी तर्री येते आणि कटाची आमटी ही एकदम झणझणीत होते. तर त्यासाठी आता आपण जी प्युरी करून ठेवली ती टोमॅटो आणि कांदाची, लसूण अद्रकची पेस्ट, ती सगळी आपण यात टाकलेली आहे. तर यात आपण आता खोबरं टाकूया, सुकं खोबरं. आणि मी हे सुकं खोबरं ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं. जर कच्चं टाकत असाल तर थोडंसं तेलात जरी टाकून अगोदर फ्राय केलात तरी चालेल. तर अशा प्रकारे आता आपल्याला ही एक छानपैकी अशी ग्रेव्ही जी असते ती तयार झाली पाहिजे, म्हणजे थिकनेसपणा आपल्या कटाच्या आमटीमध्ये छान येतो. तर इथे आता आपण टाकूया 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा आपण इथे काळा मसाला घेतलेला आहे आणि हा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला तयार झाला पाहिजे, मगच तुमची कटाची आमटी एकदम छान दिसते दिसायलाही आणि अगदी झणझणीत होते. तर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही चिंच आणि गुळाचं थोडासा पाणी टाकू शकता, जर तुम्हाला थोडीशी आंबट गोड आवडत असेल. पण आमटासाठी मी इथे थोडं टोमॅटो वापरले, त्यासाठी मी इथे चिंच वापरलेली नाही आहे. जर तुम्ही टोमॅटो वापरत नसाल तर चिंच गुळाचा थोडासा कोळ काढून तुम्ही यात टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली आंबट आणि थोडीशी गोडसर कटाची आमटी तयार होते. जर तुम्ही इथे गूळ वापरलात तर, पण इथे मी गूळ वापरलेला नाही आहे, कारण मला अशी झणझणीतच आवडते त्यासाठी. तर इथे कटाच्या आमटीला तुम्ही बघू शकता किती छानपैकी कलर आलेला आहे. हळूहळू कटाच्या आमटीमध्ये अशा प्रकारे उकळ्या फुटायला सुरू होतात. त्यावेळेस गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि 7 ते 8 मिनटं मस्त शिजू द्यायचं, म्हणजे छान कट येतो वर. तर आपली कटाची आमटी तयार झाली आहे आणि मी ही आमटी एका बाउलमध्ये सर्व करत आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आपल्या इथे कटाच्या आमटीला आलेला आहे. अगदी झणझणीत कलर येतो आणि एकदम छान दिसते दिसायलाही.
खूप सोपी पद्धत आहे आणि ही कटाची आमटी आपल्या पुरणपोळीसोबत खूप महत्त्वाची असते. भातासोबत ही अगदी छान लागते. बरेच जण पुरणपोळीसुद्धा कटाच्या आमटीसोबत खातात. तर अशी तर्रीबाज आपली झटकेबाज आणि झणझणीत अशी कटाची आमटी तयार आहे खाण्यासाठी. तर संक्रांत येत आहे, संक्रांतीला नक्की बनवा. खूपच छान रेसिपी आहे. नेहमीप्रमाणे जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कुठले डाऊट असतील तर तेही आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही होता होईल तेवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.